तू ही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग जबरदस्तच झाला आहे। आजच्या भागामध्ये इथे आता घरचे सगळेच बेशुद्ध पडलेले असतात आणि हा राकेश ईश्वरीकडे पाहूनच म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी, तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं, तुझ्यासाठी या दोघांचं मी काय हाल करून ठेवलंय। म्हणजे आता हे दोघे म्हणजे अंजली आणि अर्णव, या दोघांकडे हात करतच अर्णव बेशुद्ध पडलेल्या ईश्वरीला असं सांगत असतो। आता या राकेशची पहिल्यापासूनच ईश्वरीवर वाईट नजर असते। आता बेशुद्ध पडलेल्या ईश्वरीजवळ जाऊन तिच्या हातावरून हात फिरवतच तिच्या चेहऱ्याजवळ स्वतःचा चेहरा नेत असतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो। आता हा राकेश तिच्या डोळ्याजवळ स्वतःचे डोळे नेतो, तितक्यातच ईश्वरी आता पटकन डोळे उघडते। आता ईश्वरीने डोळे उघडले आहेत पाहून हा राकेश चांगलाच चाचपडतो, चांगलाच घाबरतो आणि चटकन बाजूला होतो। आता ईश्वरी उठून उभीच राहते आणि या राकेशला म्हणते, तुझा पापाचा घडा आता भरला आहे असं म्हणते आणि या राकेशला खाड करून कानाखाली लावल्यानंतर हा राकेश जमिनीवर कोसळल्यानंतर अर्णवच्या समोरच कोसळलेला असतो। आता हा राकेश पडलेला असतो, त्याच्याकडे पाहूनच अर्णव पटकन डोळे उघडतो। आता राकेश बघतो तर काय, अर्णवने सुद्धा डोळे उघडलेले असतात। इकडे आता अंजलीने डोळे उघडलेले असतात। इकडे आता राकेश, नम्रता, आजी, मामी, मामा सगळ्यांनीच डोळे उघडलेले असतात। आता या राकेशने स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने सगळ्यांच्या समोर कबूल केलेला असतो। इथे मात्र आता अंजलीची खूपच वाईट अवस्था होणार आहे, कारण अंजलीने या राकेशबद्दल असं काहीतरी घडेल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती। आता इकडे जमिनीवर पडलेल्या राकेशच्या समोर घरचे सगळेच एकामेकाच्या हाताला धरूनच उभे राहिलेले असतात। आता सगळ्यांना सोबत पाहून हा राकेश सगळ्यांच्याकडे पाहूनच असा बावचाळलेलाच असतो। आता त्याला काय करावं हेच नेमकं कळत नसतं। त्यावेळेला हा राकेश अंजलीला म्हणत असतो, अंजली मॅडम तुम्ही तर मला समजून घ्या। त्यावेळेला आता अंजली खान करून या राकेशच्या कानाखालीच हाणते। त्यानंतर हा राकेश पुन्हा खाली पडतो आणि आता अंजली राकेशला म्हणत असते, मी बावरट नाही, मी खरं प्रेम केलं होतं तुमच्यावर, तुम्हाला मानलं होतं। आता मात्र हा राकेश अंजलीकडे पाहतच राहतो। हा राकेश एवढा बावरट पण आहे आणि नीच पण आहे। आता अंजली अशी बोलत आहे पाहून हा राकेश अचानकच याला काय होतं काय माहीत, अचानक याला फेफरं भरल्यासारखंच हात पाय झाडूनच थडपडायला सुरू करतो। आता घरच्यांना कळतच नाही याला नेमकं झालं काय, अचानक स्पीडमध्ये हा हातपाय आदळायला सुरू करतो, जणू काय याला काहीतरी झालंच आहे। म्हणजे हा पुन्हा एकदा घरच्या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता घरचे काही घाबरत नाहीत। आता राकेशची ही कृती पाहून अंजली खूपच घाबरते, ईश्वरी सुद्धा घाबरते। आता इथे राकेश अचानकच ते फेफरं बंद करतो आणि डोळे मिटून शांतच पडतो। आता हा शांत पडला आहे हे पाहून आजी म्हणतात, याला काय झालं आता। आता सगळ्यांनाच मागे सारतच मामा म्हणतात, थांबा मी पाहतो याला काय झालंय। आता मामा काय करतात, त्याच्याजवळ जाऊन त्याला हलवण्याचा प्रयत्न करत असतात। तेवढ्यातच हा राकेश पटकन उठतो आणि मामांनाच भॉ करतो। आता भॉ केल्यानंतर मामा सुद्धा घाबरून पटकन मागे होतात आणि तिथेच खुर्चीवर खाली पडतात। अंजली तर खूपच जोरात घाबरते, एवढ्या जोराने हा राकेश ओरडतो। आता इकडे राकेश हसत असतो, एखाद्या राक्षसासारखाच हा राकेश हसत असतो आणि या घरच्यांना म्हणत असतो, तुम्ही कसली बावळट लोक आहात ना, छोट्या मोठ्या गोष्टींना किती घाबरता, म्हणूनच तुमचा गैरफायदा घ्यायला खूपच मजा येते। आता हा राकेश पटकन उठतो आणि अर्णव समोर जातो आणि अर्णवला म्हणत असतो, हे चिंटुकल्या, मला आता खरंच कंटाळा आलाय बरं का तुमच्यासमोर नाटक करायचा, हे चांगलं चांगलं हसायचं, चांगलं चांगलं बोलायचं मला नको वाटतंय आता हे, आणि माझी इंदोरी जिलेबी माझ्या समोर असताना मला असं नाटक करणं खूपच कठीण जातं। आता हा राकेश एवढा नीच असतो, याचा गुन्हा पकडला गेलेला असतो, तरी सुद्धा हा ह्याच्या कुरमुडी काही सोडत नसतो। आता अर्णवच्या समोरच ईश्वरीचा हात पकडतो आणि स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिच्याकडे पाहून म्हणत असतो, आजपर्यंत सगळं चोरून केलं, आता सगळ्यांच्या समोर करणार आहे। आता ईश्वरीच्या हाताला राकेशने धरल्यानंतर अर्णवला एवढा जोराने राग येतो की त्या राकेशला पाठीमागेच ढकलतो। इकडे आता
अंजली मात्र पूर्णच हादरून गेलेली असते. ईश्वरी आणि नम्रता तिला आधार देण्याचा प्रयत्न करत असतात. तिला म्हणजे हे नेमकं काय चाललं आहे हे कळायचंच बंद झालेलं असतं. इकडे आता अर्णव राकेशला म्हणत असतो, आजपर्यंत मी माझ्या ताईसाठी गप्प बसलो होतो आणि माझ्या ताईसाठीच मी शांत बसलो होतो, पण आता मी शांत बसणार नाही. असं म्हणूनच अर्णव या राकेशला बद्दादा बदडायला सुरू करतो. अर्णव तर मारतोच. आता लगेच आकाश येतो आणि आकाश सुद्धा या राकेशला लाता घालूनच मारायला सुरू करतो. आता या राकेशला आकाश मारत असतो, तेवढ्यातच मामा येतात आणि मामा सुद्धा मारायला सुरू करतात. आता हे तिघे मिळून या राकेशला चांगलंच बदडून काढतात, पण या राकेशची मस्ती काही कमी होत नसते. आता इकडे राकेशला मामा त्याच्या कॉलरला धरूनच उठवून उभं करतात आणि त्याला म्हणत असतात, चिडून म्हणत असतात, काय रे, माझ्या अंजलीला तू त्रास देत होतास का, तिला फसवत होतास आणि माझ्या घरच्या सुनेवर वाईट नजर टाकत होतास. असं म्हणूनच राकेशला मामा पुन्हा बदडायला सुरू करतात. आता इकडे राकेशला बदडत असतात, तेवढ्यातच अंजली मात्र भान हरवलेली असते. तिला आता पाठीमागचं राकेशचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये राकेश कायम दुय्यम बोलत असतो. तो कधीतरी फोनवर बोलताना अंजलीनं ऐकलेलं असतं, त्याचं अर्धवट बोलणं अंजलीनं ऐकलेलं असतं. आता तो राकेश बोलता बोलताच अंजलीला म्हणत असतो, दोनदा माणूस प्रेम करूच शकतो की. त्यावेळेला तर अंजलीने त्याला विचारलेलं असतं की दोनदा प्रेम म्हणजे काय हो, तुम्ही आणि कुणाच्या प्रेमात आहात का. त्यावेळेला हा राकेश नेहमीप्रमाणेच अंजलीला चुना लावत असतो, खोटं बोलत असतो. आता अंजलीला त्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तिला त्रास होत असतो. आता या राकेशला एवढं मारत असतात तरी त्याला काही लाजच नसते, मार पण खात असतो आणि एखाद्या राक्षसासारखा पुन्हा हसायला सुरू करतो. आता अर्णव आकाशला याला मारून मारून दम भरलेला असतो, पण या माणसावर काहीच परिणाम झालेला नसतो. आता हा असा हसत असतो पाहून अंजली खूपच घाबरलेली असते. आजी समोर येतात आणि राकेशला म्हणत असतात, किती नीच वागतोयस रे तू आणि कुठे फेडशील बरं तू हे पाप. त्यावेळेला आता हा राकेश नेहमीप्रमाणेच ऍक्टिंग करतो, घाबरलो मी आजी घाबरलो असं म्हणत स्वतःच्या तोंडावरच बोट ठेवतो. आता इकडे आजी राकेशवर खूपच चिडलेले असतात. त्या आता अंजलीकडे बोट करून त्या राकेशला म्हणत असतात, बघ बघ त्या मुलीकडे बघ, काय तिची अवस्था झाली आहे. तिने तर तुला नवरा नाही तर देव मानला होता, तिचं खरं प्रेम होतं तुझ्यावर आणि आम्ही तरी काय कमी केलं रे तुला. तुला सगळा जावयाचा मान दिला, सन्मान दिला, तुला योग्य ते सगळं काही दिलं आणि तू काय वागलास रे आमच्या बरोबर. का आमची तू अशी फसवणूक केलीस बरं. आता आजी राकेशला ओरडून ओरडून म्हणत असतात, तुला काय मिळतं रे असं वागून. त्यावेळेला हा राकेश पुन्हा ओरडूनच म्हणत असतो, अगं म्हातारे, मला समाधान मिळतं, समाधान, खूप आनंद मिळतो तुम्हाला त्रास देऊन आणि लोकांचे पैसे ओरबाडून, त्यांची आबरू ओरबाडून मला आनंद मिळतो, एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं मला, असं हा राकेश एखाद्या क्रूरपणे हसतच सांगत असतो. आता इकडे या राकेशचं असलं वागणं पाहून मामी मात्र चांगल्याच घाबरलेल्या असतात. मामींना तर घामच फुटलेला असतो. त्या स्वतःच्या मनातच म्हणत असतात, बापरे, हा राकेश तर किती क्रूर निघाला की. बरं झालं मी याच्या नादी लागलो नाही, नको मला त्याचे तसले पैसे, उगीच मी त्याच्याकडून पैसे घेतले असते आणि एक ना एक दिवस माझं नाव सुद्धा याने या सगळ्यामध्ये घेतलंच असतं. आता मात्र आजी या राकेशकडे पाठच करून उभा राहतात, त्यांना हे असह्यच झालेलं असतं. आता हा राकेश एखादा राक्षसासारखा पुन्हा हसत असतो. त्यावेळेला आता अर्णव पटकन या राकेश जवळ येतो, त्याची कॉलर पकडतो, त्याची मानगुटी धरतो आणि म्हणत असतो, बोल, माझ्या कंपनीमधून 50 कोटीचं लोन तू का काढलंस बरं, का काढलंस, बोल, पटकन बोल. त्यावेळेला राकेश म्हणत असतो, नाही मी काढलेलं नाही. पुन्हा हा खोटं बोलत असतो. अर्णव या राकेशला पुन्हा धमकावत म्हणत असतो, बोल, माझ्या कंपनीतून एवढे पैसे घेऊन तू काय करणार. आता इथे अर्णव असं बोलतच असतो, विचारत असतो. तेवढ्यातच शिर्के आलेले असतात आणि शिर्केंच्या सोबत पुरावे सोबत घेऊन आलेले असतात, म्हणजे डॉक्टर आणि ॲक्सिडेंटचे ते 2 मजदूर पुरावे हे सोबत घेऊन आलेले असतात. आता शिर्केंच्या समोर त्या ॲक्सिडेंटच्या 2 पुरावेदारांना आणि डॉक्टरांना पाहून हा राकेश चांगलाच बावचाळत म्हणत असतो, हे जिवंत आहेत. त्यावेळेला ईश्वरी पुढे येते आणि राकेशला म्हणत असते, हो हे जिवंत आहेत, तुझा आता काळ संपत आला होता, म्हणूनच योग्य वेळेला आकाश भाऊजी आणि अर्णव सर तेथे पोहोचले. गोडाऊनला आग लावून तू त्यांना मारण्याचा प्लॅन केला होतास ना, पण
या दोघांनी त्यांना वाचवून इथपर्यंत आणलं आहे. आता ईश्वरी रागानेच राकेशला म्हणत असते, आता तुझ्या सगळ्या काळ्या कारस्थानांना अर्णव सरांनी कायमचं कुलूप लावलेलं आहे. त्यावेळेला आता राकेश म्हणत असतो, वा वा चिंटुकल्या, खरा हिरो तर तूच आहेस बघ. आता इकडे अर्णव म्हणत असतो, बोल पटकन बोल, एवढे पैसे घेऊन तू काय करणार होतास? त्यावेळेला राकेश अर्णवला म्हणत असतो, अरे एवढी तर सगळी माहिती काढलीस आणि तुला एवढं माहीत करून घेता आलं नाही का की मी या पैशाचं काय करणार आहे? त्यावेळेला अर्णव म्हणतो, बोल पटकन, तू काय करणार होतास? त्यावेळेला आता राकेश म्हणतो, आतापर्यंत ते पैसे माझ्या खात्यावर आले सुद्धा असतील, आता तू काही करू शकत नाहीस. बरं तुला जाणून घ्यायचंय का मी त्या पैशाचं काय करणार आहे ते? त्यावेळेला आता हा राकेश त्या डॉक्टर बरोबरचं डील सांगायला सुरू करतो. तो म्हणतो, मी आणि हा डॉक्टर एक ऑर्गन ट्रान्सफरचा बिझनेस करतो, खूप पैसा आहे हा चिंटुकल्या, त्यामध्ये खूप पैसा आहे. आता डॉक्टर मात्र इथे राकेशने नाव घेतल्यानंतर चांगलाच घाबरलेला असतो. इकडे आता अर्णव हा राकेश बोलतच नसतो की एवढं लोन कशासाठी घेतलं, म्हणून आता तिथेच एक पायतान पडलेलं असतं, ते घेतो आणि या राकेशच्या अंगावर धावूनच जातो त्याला मारण्यासाठी. आता राकेश म्हणत असो, अरे बाबा थांब, सांगतोय मी तुला, सांगतो मी एवढ्या पैशाचं काय करणार होतो. तर आता सांगायला लागतो की मला कंटाळा आला होता तुम्हा सगळ्यांचा. आता घरच्या सगळ्यांच्याकडेच बोट दाखवत राकेश म्हणत असतो, मला तुमच्या सगळ्यांच्या समोर हे खोटं वागण्याचा कंटाळा आला होता, म्हणून मी आता हे सगळं सोडून जाणार होतो. आता इकडे हा राकेश अर्णव समोर हात जोडूनच म्हणत असतो, जाऊ दे रे बाबा, मला जाऊ दे एकदाच इथून. त्यावेळेला आता अर्णव एवढा राकेशवर चिडलेला असतो की तिला चप्पल एक त्याच्या तोंडावर फेकतच म्हणत असतो, एवढं धाडस तुझं की तू माझ्या कंपनीतून एवढे पैसे लुबाडलेस. त्यावेळेला आता राकेश म्हणत असतो, काय रे, काय अवघड होतं, तुझ्या स्टाफला थोडेसे पैसे दिल्यानंतर अगदी सोपं झालं हे काम. आता इकडे अर्णव त्याच्या ऑफिस स्टाफपैकी एका कोल्हे नावाच्या माणसाला आतमध्ये हाक मारतो आणि त्याला पाहून हा राकेश म्हणत असतो, हाच की तो कोल्हे, यानेच तर मला मदत केली. आता अर्णव म्हणत असतो, बोल तू आणि काय काय केलेस, काय काय कंपनीत फ्रॉड केलेस तू, बोल पटकन. त्यावेळेला आता राकेश म्हणतो, अरे मी खूप तुझा फायदा घेतला आहे, तसं तर मी सोन्याची स्मगलिंग सुद्धा करतो आणि कोणाला माहीत सुद्धा होत नाही, तसं तर अर्णवच्या साडूला कोण प्रश्न विचारणार आहे, म्हणून तर मी याचाच फायदा घेतला. त्यावेळेला आता ईश्वरी पटकन पुढे येते आणि म्हणत असते, याने सोन्याच्या जरीला सोन्याचे काट लावले होते आणि सोन्याचं स्मगलिंग म्हणजेच फ्रॉड केला होता. आता हे ऐकून अंजलीला मात्र चांगलाच धक्का बसलेला असतो. आता इकडे अर्णव आणि ईश्वरी एकदम रागानेच या राकेशकडे पाहत असतात. त्यावेळेला राकेश उगीच घाबरलेलं नाटक करतो. त्यावेळेला आता आकाश आणि मामा या राकेशला उचलतात आणि तिथेच एका छोट्याशा खुर्चीला बांधून ठेवतात. आता ईश्वरी या राकेशकडे बोट करतच अंजलीला म्हणत असते, ताई आपल्या सगळ्यांमध्ये फक्त या नीच माणसानेच भांडणं लावली आणि तुमचा विश्वास मिळवण्यासाठी याने मुद्दामून स्वतःचा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि नाटक केलं आणि या मूर्ख माणसाने ॲक्सिडेंट नंतर मेमरी गेल्याचं नाटक केलं, कारण त्याला माहीत होतं की याची मेमरी गेली तर अर्णव सरांनी मी याच्या विरोधात कोणतेच पुरावे आणू शकणार नाही आणि सगळ्यांच्याकडून सिंपती मिळवेल आणि अगदी तसंच झालं. पण याचा ॲक्सिडेंट झालाच नव्हता, याची मेमरी गेलीच नव्हती, याचा पुरावा हे दोघेजण आहेत. आता ते दोघेजण पुढे येतात आणि सांगायला लागतात की या साहेबांचा ॲक्सिडेंट झालाच नव्हता, फक्त तो ट्रक यांना घासून गेला होता, पण यांनी आम्हाला पैसे दिले होते की ॲक्सिडेंट झाला आहे हे खोटं सांगण्यासाठी. आता हे ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अर्णव म्हणत असतो त्या डॉक्टरला की ये पटकन पुढं आणि तू काय काय केलं आहेस, कसं खोटं सगळं मॅनेज केलंस ते सांग पटकन. त्यावेळेला डॉक्टर पुढे येतो आणि म्हणत असतो की माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी ज्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा जॉबला लागलो होतो तिथेच हा आला होता आणि ऑर्गन ट्रान्सफर करायचा बिझनेस करायचा असं यानेच मला सांगितलं होतं. त्यावेळेला आता राकेश आणि डॉक्टरचा पाठीमागचा सीन दाखवला आहे. त्यामध्ये डॉक्टर राकेशला म्हणत असतात, गरोदर बायको बघून सुद्धा तुम्हाला त्याची कळवळ येत नाही का हो? त्यावेळेला आता राकेश डॉक्टरला म्हणालेला असतो की मी विलन आहे, मी हिरो नाही, मी तर असाच वागणार. आणि या डॉक्टर आणि राकेशने बरोबर दोघांनी एकमेकांशी मेळ बसवलेला. आता तो डॉक्टर म्हणत असतो, मला असं वाटलं की एकच डील केल्याबरोबर माझ्या डोक्यावरचं कर्ज फिटेल, पण एकदा मी ते काम सुरू केलं तर तिथून मागं फिरणं माझ्यासाठी अतिशय कठीण झालं आणि कर्जाचं ओझं तर फिटलं पण पापाचं ओझं मात्र वाढलं. आता डॉक्टर स्पष्ट सांगत असतो की हा माणूस खूपच क्रूर आहे, नीच आहे, याने कितीतरी मुलींची फसवणूक केली आहे आणि त्यांचे ऑर्गन ट्रान्सफर करून खूपच पैसा मिळवला आहे आणि या गोष्टीचा मी पुरावा आहे. आणि डॉक्टर आता या राकेशवर चिडूनच म्हणत असतो, या माणसासाठी
राकेशसारखा मी आजपर्यंत क्रिमिनल पाहिलाच नाही. त्यावेळेला आता राकेश डॉक्टरला म्हणत असतो, ए डॉक्टर काहीतरी खोटं बोलू नकोस, मी काय अनेक मुलींना वगैरे मारलेलं नाहीये बरं का, अंजलीकडे बोट करूनच तो म्हणत असतो. आता ईश्वरी म्हणत असते, त्याच मुलींपैकी एक शलाका माझी मैत्रीण तू मारली आहेस. आता ईश्वरी अशी म्हणाल्याबरोबर राकेश म्हणत असतो, ती शलाका दिसायला जितकी सुंदर होती तितकीच ती चालाक होती. निघाली होती पोलिसांना माझं सगळं सत्य सांगायला. मग काय घेतला तिचा जीव मी. असा सहजच हा राकेश स्वतःचे गुन्हे स्वतःच्या तोंडानेच कबूल करत असतो. तेवढ्यातच इथे आता शलाकाचे मामा आणि ताराची एंट्री झालेली आहे. आता ही तारा समोर येऊनच या राकेशकडे रागाने पाहत असते. त्यावेळेला राकेश तिला म्हणत असतो, तू का आलीस इथे आणि तू का चिडतेस माझ्यावर, तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी. त्यावेळेला आता तारा या राकेशच्या कानाखालीच हाणते आणि म्हणत असते, मी तारा म्हणजे शलाकाची मामी बहीण आहे आणि माझ्या ताईला तू का मारून टाकलंस बरं. आता ही तारा मात्र राकेशवर चांगलीच चिडलेली असते. त्यावेळेला राकेश म्हणतो, अगं तारा तुला काही कळतंय की नाही, कशाला या दोघांना जाऊन मिळालीस, कशाला त्यांना मदत केलीस, माझ्यासोबत राहिली असतीस तर आपण अजून काही कंपन्या बुडावल्या असत्या, आपण दोघांनी मज्जा केली असताना सगळं लुबाडलं असतं अनेक कंपन्यांचं आणि या सात्विक फॅशन सारखीच अवस्था करून ठेवली असती. त्यावेळेला मामा पुढे येतात आणि राकेशला कानाखाली हाणतात आणि म्हणतात, आमच्या कंपनीचं नाव तुझ्या तोंडात सुद्धा येता कामा नाही. आता इथे या राकेशने स्वतःच्या तोंडाने शलाकाचा त्याने खून केला आहे हे कबूल केलं आहे. आता इथे आजचा भाग थांबवला आहे. पुढील भागामध्ये पोलीस आलेले असतात आणि राकेशला पकडून नेत असतात. तेवढ्यातच पोलिसांचे पिस्तूल स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि ईश्वरीच्या कपाळाला लावून सगळ्यांना धमकी घालत असतो. आता ईश्वरी मात्र खूपच हुशार. ती आता या राकेशला जोराने धक्का मारते, हातातील पिस्तूल खाली पाडते आणि अर्णवकडे धावत जाते. आता हा राकेश बरोबर अर्णवच्या तावडीत सापडतो. अर्णव पुन्हा या राकेशला बदडतो. आता इकडे पोलीस राकेशला घेऊन जातात. इकडे अंजलीला मात्र खूपच पश्चाताप झालेला असतो. आता अंजली इथे अर्णवच्या पुढे हात जोडूनच उभी असते आणि खूपच रडत असते, घायाळ होऊन म्हणत असते, चिंटू मी तुझ्यावर नेहमी अविश्वास दाखवला, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. असं म्हणतच आता केक कापण्यासाठी तिथे एक चाकू ठेवलेला असतो, तो हातामध्ये घेते आणि स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता घरचे तिला अडवणार आहेत. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपल्याला हा राकेश तुरुंगामध्ये कसा दिसतोय, शिक्षा भोगताना कसा दिसतोय, कसा वागतोय हेच पाहायला मिळणार आहे. तुही रे माझा मित्र मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.